हॅलो हाय नमस्कार, मी सोनल सातपुते. तर बघा मी बनवते ऑथेंटिक सांबर. तर बघा मी इथे डाळ घेतली, थोडीशीच घेतली कारण सांबरमध्ये डाळ जास्त होते. बघा इथे पाणी बॉईल केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घातला भोपळा आणि ड्रमस्टिक. बघा इथे चांगलं शिजवून घ्यायचं. शिजवल्यानंतर डाळ शिजले का मी एकदा बघून घेते. बघा इथे ही माझी डाळ शिजलेली आहे, बघू शकता. आता त्याच्यामध्ये मी बघा एकदम चांगली शिजलेली आहे. इथे मी बारीक लांब उभा कापून घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो, बघू शकता. आता एक कढई ठेवले, कढईमध्ये घालणार पहिलं तेल, त्याच्यामध्ये हिंग आणि राई घालणार त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मी घालणार त्याच्यामध्ये कांदा, बघू शकता. हा आहे कांदा, थोडंसंच अगदी घालायचं, जास्त नाही. तुम्हाला पाहिजे तर घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. बघू शकता चांगला लालसर कलर करून घ्यायचा. मग घालायचा टोमॅटो घातल्यानंतर एकदम टोमॅटो आणि कांदा एकजीव करून घ्यायचा. टोमॅटो मॅश झाला पाहिजे, कारण सांबरमध्ये ॲक्च्युली टोमॅटो नाही दिसला पाहिजे. तर बघू शकता इथे मी मॅश करते. आता टाकणार याच्यामध्ये हळदी पावडर. बघा हळदी पावडर टाकल्यानंतर मग ते चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार वरण. जो मी वरण उकळून घेतलेला आहे तो, आणि त्याच्यामध्ये टाकलेले शेंग आणि भोपळा. तर बघू शकता इथे असं. आता मी घालणार आहे याच्यामध्ये सुहानाचा मसाला, बघू शकता. तो ॲक्च्युली तो घातला तर सेम टेस्ट आहे जी साऊथ इंडियन ऑथेंटिक साऊथ इंडियन मसाला असतो ती, बघू शकता. आता मी याच्यामध्ये 2 पॅकेट घातलेत, बिकॉज ऑफ मी छोटे पॅकेट आणलेले म्हणून. बघू शकता मिक्स केल्यानंतर हा कलर जो आलेला आहे अशा प्रकारे कलर आलेला आहे. बघा आता मी घातलेली आहे चिंच आणि गूळ. तर बघा चिंच आणि गूळ घातल्यानंतर मग मी मिक्स केल्यानंतर मी थोडं चवीनुसार मीठ घालायचं, आपल्याला पाहिजे तेवढं, बघू शकता. मग मिक्स केल्यानंतर जो बॉईल आलेला आहे, बॉईल आल्यानंतर मग बघा किती छान कलर आला आहे. थँक्यू, बाय बाय. सबस्क्राईब माय चॅनल.